महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यातील पारस औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना। निष्काळजीपणामुळे बॉयलर फुटून 2 कामगार भाजले, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस औष्णिक वीज प्रकल्पात एक गंभीर अपघात घडला। सकाळी 9:30 ते 10 दरम्यान प्लांटच्या मिलमध्ये काम करणारे 2 कामगार अचानक झालेल्या स्फोटात गंभीररित्या भाजले। या दुःखद घटनेमुळे वीज प्रकल्प प्रशासनाच्या सुरक्षा आणि आपत्कालीन तयारीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। हा स्फोट सकाळच्या शिफ्टमध्ये झाला। मिल परिसरात काम करणारे 2 कामगार थेट स्फोटात सापडले आणि गंभीररित्या भाजले। या अपघातामुळे प्लांटच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि औष्णिक वीज व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। दोन्ही जखमी कामगारांना उपचारासाठी तात्काळ अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे। 46° तापमान हे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे का? अकोला जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णता असून तापमान सुमारे 46° सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। असा अंदाज आहे की बाहेरील उच्च तापमानामुळे बॉयलर आणि मिल युनिटमधील दाब धोकादायक पातळीपर्यंत वाढला असावा। तथापि तांत्रिक यज्ञ आणि कामगार संघटनांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे। या प्रचंड उष्णतेच्या परिस्थितीत व्यवस्थापनाने शीतकरण प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची वेळेवर देखभाल केली होती का? सुरक्षा मानांकनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतका मोठा अपघात झाला का? सुरक्षा प्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत का? पारस औष्णिक वीज प्रकल्पात सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षा साधनाच्या कमतरतेबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत। रविवारच्या अपघाताने पुन्हा सिद्ध केले की शेकडो कामगारांचे प्राण धोक्यात आहेत। स्थानिक रहिवासी आणि पिढी यांच्या कुटुंबियांनी या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करता येईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत सागर दनोरीकर, अकोला। मैं मोहम्मद जमीर एक्सट्रीम इंजीनियरिंग में स्किल्ड पे काम करता हूँ। वहाँ पर हम सब लोग काम कर रहे थे। सुबह का टाइम था और जिस मिल का हमने परमिट लिया हुआ था वो एबी मिल थी। एबी मतलब साइड वाली, लेकिन जो रनिंग मिल थी बाजू की उसने बैक मार दिया। और ये जो बंदा हमारा रिफ्यूजल और क्लासिफाई जो क्लीन करने के लिए गया था, ये उसको जब बैक मारी उसने तो उसके अंदर से जितना भी गर्म स्टीम निकली उसकी वजह से हमारा एक बंदा जल गया और दूसरा ऊपर से गिरने के कारण काफी टूट गया। कंपनी है जो पारस में ये दोनों वर्कर थे, एक्सट्रीम वाले सबके साथ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।